राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे उद्या 12 जूनपासून पंढरपूर येथील शिवतीर्थवरती अन्नत्याग आंदोलन करणार असून त्या ठिकाणी प्रशासनाने आणखी परवानगी दिली नाही. मात्र या ठिकाणी आंदोलनाची तयारी सुरू असून ही या तयारीची पाहणी पंढरपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे यांनी या ठिकाणची पाहणी करून आंदोलकांबरोबर त्यांनी चर्चा केली असून नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील माध्यमांसमोर लवकरच येणार असल्याचं डगळे यांनी सांगितलं आहे. तुर्तास तरी आंदोलक या ठिकाणी आंदोलन करण्यावरती ठाम असून पोलीस प्रशासन या ठिकाणी नागरिकांना काय अडचण येते का, येथील अधिक मास चालू असल्यामुळं येणारा पंढरपूरचा भाविक त्यांना काय त्रास होतोय का या दृष्टीनं आंदोलकाशी चर्चा करत असलेली माहिती या ठिकाणी समोर येते आहे. पासेसची परंपरा असेल किंवा पार्किंगची VIP पासेस असतील किंवा इतर पासेस असतील, शेतकऱ्यांना येण्याची जागा जाण्याची जागा दिली, पाण्याची सोय असेल, त्यांना जेवणाची सोय असेल, सगळ्या गोष्टी असतात. वारीमध्ये असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळ्याच पद्धतीने कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण विचार करून निर्णय घेत असतो. उपोषण हे तर शेतकऱ्यांसाठी चाललेलं उपोषण आहे, त्यांना करून आहे. शेतकऱ्यांचा देव सर्वसामान्यांचा देव पांडुरंग आहे. मला पांडुरंगाचे समोर हे शक्तीस्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. इथंच बसू असं त्यांचा आग्रह आहे. आमच्याकडून कुठलाही गोंधळ होणार नाही, काय नाही. शेतकरी मुळात गोंधळ करतच नाही. इतक्या वर्ष पिढ्यानपिढ्या तो शेतकरी राहिला नसताना आम्ही इतक्यापर्यंत कन्व्हिन्स केलं की शेवटी राजांचं म्हणणं आहे काय करतो आम्ही 4 स्पॉट चालत लोक